नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तर स्वामींचा पहिला संदेश तुमच्यासाठी हा आहे की स्वामींना तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यात आवडते भक्त आहात स्वामींचे। म्हणजे काय तर स्वामींच्या बघा, स्वामींचे लाखो करोडो भक्त आहेत, पण त्यातून जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे तर तुम्ही तो टप्पा पार केलेला आहात आणि तुम्ही खूप जवळ आहात स्वामींचे। म्हणजे तुम्ही लाखो करोडामधून पण स्वामींसाठी खूप मौल्यवान आहात। हा पहिला संदेश आहे स्वामींचा। त्यानंतर मग बघा, दुसरा संदेश हा आहे स्वामींचा की तुमची कुठली तरी एक इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे। त्यानंतरचा मग दुसरा संदेश हा आहे स्वामींचा, च्या आतमधल्या लहान मुलाशी जुळण्याची गरज आहे। म्हणजे काय तर तुम्ही कामाच्या व्यापात किंवा इतर गोष्टी करण्यामध्ये किंवा स्वतःच्या मुलांची काळजी घेण्यामध्ये किंवा मग जे काही संसारिक तुम्ही कार्य करत आहात त्यामध्ये तुम्ही इतके अडकला आहात की कधीकधी तुम्हाला ते तुमचं बाळपण जे हरवलं आहे आतमधल्या आतमध्ये, जे तुम्ही स्वतःला वेळ नाही देत आहे, त्यासाठी स्वामी तुम्हाला सांगत आहे की आता ते ना वेळ काढून तुमच्यासाठी थोडा वेळ देऊन जगणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर मग बघा, स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की कधी कधी आहे ना तुमची ऊर्जा ही डाऊन होते। म्हणजे काय तर तुम्हाला थकवा जाणवतो, कधी कधी गुडघ्यांमध्ये त्रास होतो, कधी कधी तुमचं डोकं दुखतं, कधी कधी पाठीत त्रास होतो। तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की कुठे ना कुठे त्याचसाठी आहे ना तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढून स्वतःवरती लक्ष देणं पण गरजेचं आहे। त्यानंतर मग बघा, जर तुम्ही खूप वेळेपासून परिवारासाठी वेळ नाही देऊ शकत आहात किंवा परिवारासाठी तुम्हाला खूप काही करायचं आहे ते करू नाही शकत आहात, तर ते आता कुठेतरी येताना दिसत आहे। तुम्ही वेळ पण देणार आहात, तुम्ही स्वतःची काळजी पण घेणार आहात, तुम्ही आध्यात्मिक पण होणार आहात। स्वामी आता कुठे ना कुठे तुम्हाला आध्यात्मिक पातळीवरती पण खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा तुमच्यासमोर करणार आहे, ज्यातून तुम्हाला आता स्वामी शक्ती काय आहे ही तर तुम्हाला कळलेली आहे, पण खरी भक्ती काय आहे ही तुम्हाला आता कळायला सुरुवात होईल। तर स्वामी तुमचं ते मन आता कुठे ना त्या पद्धतीने वळवणार आहेत। तुम्हाला ना खूप गोष्टींमध्ये कधी कधी अटकल्यासारखं वाटतं, कधी कधी वाट चुकता, कधी कधी मन घाबरतं, कधी कधी खूप साऱ्या गोष्टींची चिंता तुम्हाला सतवते। तर ह्या सगळ्यातून आता स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की थोडंसं धीर धरा आणि हा वेळ जो आहे, हा काळ जो आहे, हा काळ जरी तुमच्या बरोबर नसेल तरी स्वामी तुमच्या बरोबर आहेत। म्हणजे काय तर वेळ जर तुम्हाला साथ देत नसेल तरी घाबरण्याची चिंता नाही आहे, कारण तुम्ही स्वामींचा हात धरलेला आहात आणि स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावरती सदैव आहे। त्यानंतर मग बघा, कुठे ना तुम्हाला ही खंत पण असते की कधी कधी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही करू नाही शकत आहात। म्हणजे काय तर तुम्हाला ज्या पद्धतीने त्यांना आयुष्य जगवायचं आहे ते कदाचित तुम्हाला ती आतमधली ती इच्छा तुमची कुठेतरी तुम्ही मारून जगत आहात। म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या ना परिवारासाठी, स्पेशली मुलांसाठी खूप काही करायचं आहे, म्हणजे मुलांना हवं ते द्यायचं आहे, पण कुठे ना कुठे ते तुम्हाला तुमच्याकडून म्हणजे अशी परिस्थिती आहे की तुम्ही ते करू नाही शकत आहात। तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की सगळं काही जे तुमच्या मुलांना पाहिजे आहे ना ते स्वामी आपल्या पद्धतीने प्रदान करणार आहेत। तुम्हाला त्याची चिंता करायची गरज नाही आहे, कारण त्यांच्यावरती स्वामी कृपा आहे, म्हणून ते तुमच्या परिवारात आहेत आणि म्हणून तुम्ही जसे भक्त आहात तसेच तेही स्वामींचे भक्त होणार आहेत आणि त्यांना सगळं काही जे मिळणार आहे जे तुम्ही कदाचित प्रदान नाही करू शकाल, कारण त्यांचं भाग्यसुद्धा स्वामीने लिहिलं आहे। त्यानंतर मग बघा, स्वामी कुठेतरी तुम्हाला हे सांगत आहेत की स्वामींची पण जुळणं खूप गरजेचं आहे। फक्त मनात स्वामी भक्ती असून उपयोग नाही आहे, तर स्वामी तुमच्याकडून काही नाही मागत आहे, फक्त त्यांचं नाव तुमच्या ओठांवरती सतत असायला पाहिजे, सतत त्याचा गजर तुमच्या ओठांवरती असायला पाहिजे। तर दर गुरुवारी
तुम्हाला न चुकता, जर तुम्ही ह्या धावपळीच्या काळात काहीच करू नाही शकत आहात, तर दर गुरुवारी तुम्हाला मठात जायचं आहे आणि तुम्हाला 11 माळ श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जाप तुम्हाला गुरुवारी न चुकता 11 माळा करायचाच आहे. कितीही घाई गडबडीत असू दे, तुम्ही रात्रीचं झोपण्यापूर्वी सुद्धा करू शकता. तर तुम्हाला ही गोष्ट न विसरता दर गुरुवारी ही करायची आहे. आणि तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकून गुरुवारची अंघोळ करायची आहे. ह्याने तुमचं गुरु म्हणजे स्वामींचा पाठबळ हा तुम्हाला अजून अधिक भेटत जाणार आहे. तर त्यामुळे ह्या सेवा करणं आवश्यक आहे. आणि गुरुवारचं न चुकता हे जे मी सेवा सांगितली आहे ती तुम्हाला करायची आहे. तर हाच होता आजचा स्वामींचा संदेश. असंच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. स्वामी नामाचा गजर हा कमेंटमध्ये सगळ्यांनी करायचा आहे. आणि कोटी कोटी धन्यवाद स्वामींचा हा संदेश ऐकण्यासाठी.